थोड्या करू नको कृष्णा म्हणून यशोदामाई शिकवीत होती. एक वेळेस सगळ्या गोपी दही दूध घेऊन मथुरेला इकायला जाऊ लागल्या. तेव्हा श्रीकृष्णाने पाहितलं गोपी इकायला चालल्यात दही दूध. आणि मग सगळ्या गोपी निघून गेले. एका गोपीला उशीर झाला आणि यमुनेच्या काठाला श्रीकृष्ण थांबला. ती गोपी जाऊ लागली ते श्रीकृष्णाने अडवलं. हे गोपिके काय काना मला तुझ्या ह्याच्यातलं माखन दे दही दे देतीस का नाही? नाही देत. काय करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे सांगू का? तो मटकं फोडून टाकेल. नाही देत जाय. आणि मग श्रीकृष्णाने तिचा पदर धरून वडायला सुरुवात केलं. तेव्हा यशोदामाई ही गोपिका म्हणू लागली, अरे कृष्णा असं नको करू. सगळ्या गोपिका निघून गेलेल्या आहेत. मला बाजाराला दही काय जायला उशीर होतय. मला कृपया करून जाऊ दे म्हणून विनंती करू लागली. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला उशीर झाला बाजाराला
हे कृष्णा मला जाऊ दे सोड, सगळ्या गोपिका निघून गेल्या. अशा श्रीकृष्णाने अनेक खोड्या करायच्या आणि सगळ्या गोपिका यशोदा माईला कृष्णाच्या खोड्या सांगायला येऊ लागल्या. तेव्हा यशोदा माईने विचार केला, असं जर हे केलं, मोकळं सोडलं तर श्रीकृष्णाला कृष्ण असाच खोड्या करीत राहील. त्याला काहीतरी आपण शिक्षा केली पाहिजे, समजवलं पाहिजे. म्हणून तम्मत्वात्मजमव्यक्तं मर्त्यलिङ्गमदोक्षजं गोपिको लोकले दाम्ना प्राकृतं यथा. काहीतरी याला शिक्षा केली पाहिजे आपण. म्हणून यशोदामाईने श्रीकृष्णाला आवाज दिला, कृष्णा इकडे ये. अशा खोड्या करतोस का रे? नाही आई. अरे हे सांगा येते ते नाही आई. म्हणून यशोदामाईने त्याला उकळाला बांधायचं ठरविलं. गोपिको लोकले दामना बबंद प्राकृतम यथा तम्मत्वात्मज अव्यक्तम मर्त्यलिंग मधोक्षजम. ज्याचा आधी अंती काही पता नाही त्याला यशोदामाय उकळाला बांधू लागली, जसं की एखाद्या प्राकृत बच्चाला लेकराला बांधतात तसं.